नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. थंबनेल पाहून तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. तर ही आहे काळ्या घेवड्याची डाळ, सातारकरांच्या आवडीची आणि जिव्हाळ्याची रेसिपी. तर आपण ही काळ्या घेवड्याची डाळ कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा मित्रांनो, इथे पाऊण वाटी घेवड्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ अख्खे घेवडे सुकवून भाजून त्याची अशी डाळ बनवली जाते आणि त्याची आज आमटी आपण बनवणार आहोत. तर आता कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ आपण घातलेली आहे. आता यामध्ये पाणी घालून आपण कुकरला शिजवून घेऊ. कमीत कमी 3 ते 4 शिट्टी कुकरच्या करणार आहोत, म्हणजे ही डाळ छानपैकी शिजेल. आता या डाळीमध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहोत आणि कुकरला 3 ते 4 शिट्टी करून घेणार आहोत. आता कुकरमध्ये डाळ शिजत ठेवलेली आहे. सुरुवातीचा 1 मिनिट आपण मोठा गॅस ठेवणार आहोत. त्यानंतर गॅस बारीक करून 3 ते 4 शिट्टी करून घेणार आहोत. डाळ शिजत आहे तोपर्यंत डाळीसाठी लागणारं वाटण बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 2-3 चमचे किसलेलं खोबरं घालायचं आहे. सोबत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे. अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीर घालायची आहे. आता थोडंसं पाणी घालूयात आणि मिक्सरला बारीक वाटण बनवून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे बारीक वाटण आपलं तयार झालेलं आहे. तोपर्यंत इकडे 3 ते 4 शिट्ट्यानंतर आपली घेवड्याची डाळ छान शिजलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण ही डाळ छानपैकी हाटून घेणार आहे. डाळ हाटण्यासाठी इथे मी मॅशरचा वापर करत आहे. तुम्ही रवीचा वापर केला तरी चालेल. ही डाळ जितकी चांगली आपण हाटून घेऊ तेवढीच छान चव या डाळीला येणार आहे. या डाळीची चवच इतकी छान असते की इतर मसाले घालण्याची गरजच पडत नाही. त्यामुळेच ही डाळ बनवताना कमीत कमी मसाल्यांचा वापर केला जातो, जेणेकरून डाळीची जी स्वतःची चव आहे ती कायम राहील. आता इथे आपली डाळ छान हाटून झालेली आहे. त्यामुळे आता डाळीला फोडणी द्यायला सुरुवात करूयात. फोडणी देण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता 3 ते 4 चमचे तेल घेऊयात. तेल चांगलं गरम झाल्यानंतर चिमूटभर जिरे तेलामध्ये घालायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळापूर्वी बनवून घातलेलं वाटण घालायचं आहे. वाटण तेलामध्ये घातल्यानंतर 2-3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. आता 2 चमचे घरगुती लाल मसाला किंवा लाल तिखट घातलेला आहे. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण तेलामध्ये मिक्स करून 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता वाटण छान परतून झालेलं आहे. त्याला तेलही छान सुटलेलं आहे. आता आपण हाटून घेतलेली डाळ घालूयात. डब्यामध्ये राहिलेल्या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून ती सुद्धा ओतून घ्यायची आहे. आता डाळ मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर डाळ अजून पातळ हवी असेल तर यामध्ये थोडं आणखी पाणी घालू शकता. आता गॅस मोठा करायचा आहे आणि डाळीला पहिली उकळी येऊन द्यायची आहे. पहा, डाळीला आता उकळी आलेली आहे. आता गॅस आपण बारीक करूयात आणि मसाल्यांमध्ये ही डाळ 5 मिनिट शिजवून घेऊयात. 5 मिनिट शिजवून घेतल्यानंतर आपली ही डाळ खाण्यासाठी तयार आहे. आता मी ही डाळ गरमागरम ताटामध्ये वाढून घेणार आहे आणि अक्षरशः बोटे चाटून खाणार आहे. खरं सांगतो, सातारकरांची ही डाळ चवीला लाखात भारी आहे. तुम्ही ही डाळ नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा ही डाळ तुम्हाला कशी वाटली. ही डाळ तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबतही खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.